उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुल्फी खाण्यासाठी सर्वजण बाहेर जातात. मग बाहेरच का जायचं, घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण छान मावा कुल्फी तयार करू शकतो. एकदम टेस्टी लागते आणि सोपीसुद्धा आणि खूप वेळसुद्धा लागत नाही आणि आपण बनवून ठेवली तर केव्हाही ती खाऊ शकतो. चला आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. एकदम टेस्टी अशी आणि भन्नाट लागणारी मावा आईस्क्रीम किंवा कुल्फीही म्हणू शकता तुम्ही याला. यासाठी पॅन गरम करायला ठेवला होता. त्यामध्ये आता आपण पाऊण लिटर दूध टाकून घेऊया आणि हे दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे छान. तुम्ही पाहू शकता आता यावरती साय येत आहे थोडी थोडी वरती. आणि आता यामध्ये आपण एकदा ढवळून घेऊया आणि नंतर साखर टाकणार आहोत. यामध्ये गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. साखर मी 100 ग्रॅम वापरली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर वापरू शकता, कमी जास्त प्रमाण करू शकता. पूर्णपणे साखर आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण साखर आता विरघळत आलेलीच आहे. असं ढवळत राहायचं आहे म्हणजे लगेच साखर विरघळते. आता यामध्ये आपण खवा टाकून घेऊया. खवा टाकल्यामुळे एक छान अशी चव येते या कुल्फीला, आपल्या आईस्क्रीमला. एक पाव खवा घेतलेला आहे तो आता यामध्ये टाकून देऊया आपण. तुम्ही किसून घेऊ शकता. मी फ्रीजच्या बाहेर अर्धा तास ठेवला होता त्यामुळे मस्त असा नरम झालेला आहे. त्याला किसायची गरज पडली नाही. आणि पूर्ण खवा आता यामध्ये आपण विरघळून घेऊया. लो फ्लेमवरच आपल्याला प्रोसेस करायची आहे. गॅस अजिबात वाढवायचा नाही, नाहीतर आपलं दूध बुडायला लागेल आणि जळकट असा आईस्क्रीमला आपल्या वास लागेल. इझिली असं यामध्ये विरघळतं. तुम्ही पाहू शकता असं सतत आपल्याला ढवळायचं आहे म्हणजे छान असं ढवळल्या जाईल आणि एकही गुठळी यामध्ये आपल्याला ठेवायची नाही. आता खवा पूर्णपणे यामध्ये आता मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट पावडर टाकून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट घेऊ शकता. मी 1 वाटी अशी जाडसर पावडर करून घेतलेली आहे. म्हणजे काही तुकडे आहेत त्यामध्ये ते सुद्धा छान यामध्ये मिक्स करून घेऊया. आता छान हे घट्ट होत आलेलं आहे. अजून आपल्याला एक सिक्रेट साहित्य यामध्ये टाकायचं आहे म्हणजे एकदम कुल्फी आपली छान अशी घट्ट घट्ट होईल. 2 मिनटे आपण असं शिजू देऊया हे. आणि आता गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, गॅस वाढवायचा नाही आपल्याला. असं ढवळत राहायचं आहे. थोडंसं दूध मी साईडला ठेवलं होतं, थंड दूध. तुम्ही पाहू शकता हे किती छान असं घट्ट झालेलं आहे. अजून घट्टपणा येण्यासाठी आता साहित्य काय आहे ते तुम्हाला मी सांगते. आपल्याला थंड दूध लागणार आहे. या वाटीमध्ये मी काढून घेतलं होतं थोडंसं दूध आणि हे घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर. आता यामध्ये दूध आपण टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया. कॉर्नफ्लॉवर पूर्णपणे आपल्याला हे दुधामध्ये मिक्स करायचं आहे. थोडंसं दूध यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. यामध्ये एकसुद्धा गुठळी ठेवायची नाही आपल्याला. यामध्ये कॉर्नफ्लॉवर का टाकायचं, कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे त्याला छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि घट्टपणा येतो छान. आणि जेव्हा आपण आईस्क्रीम सेट करायला ठेवतो तेव्हा त्यामध्ये बर्फ जमा होत नाही, नाहीतर सेट झाल्यानंतर त्यामध्ये बर्फ जमा होतं. या कॉर्नफ्लॉवरमुळे जमा होणार नाही आणि एकदम टेस्टी अशी आपली आईस्क्रीम तयार होईल. आता पूर्ण कॉर्नफ्लॉवर यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आणि छान असं मिक्स करायचं आणि 5 मिनटे आपल्याला शिजू द्यायचं आहे. लो फ्लेमवर आपण 5 मिनटे शिजून घेऊया. छान घट्टपणा येतो याला आणि आईस्क्रीम लवकर सेट होते. 5 मिनटे शिजून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊया थोडीशी शिजल्यानंतर आणि मिक्स करून घेऊया. आणि लगेच आता थंड होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. हे थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतं. तुम्ही पाहू शकता किती घट्टपणा आलेला आहे याला, आपल्या आईस्क्रीमच्या मिश्रणाला. आता गॅसच्या खाली घेते मी आणि थंड होण्यासाठी ठेवून देते. थंड झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती घट्ट झालेला आहे. आता आपण कुल्फी मोडमध्ये टाकू शकता किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये सुद्धा ठेवू शकता. असं कुल्फी मोड असेल तुमच्याकडे त्यामध्ये टाकू शकता, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. असा एखादा कंटेनर घ्यायचा आहे प्लास्टिकचा, त्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आता सर्वांकडे कुल्फी मोड नसतो त्यामुळे मी या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये तुम्हाला टाकून दाखवते आणि सेट करून दाखवते. सर्व टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि रात्रभर हे सेट करायसाठी ठेवून द्यायचे आहे फ्रीजरला. झाकण लावून घेते आणि आपल्याला एकदम एअरटाईट कंटेनर घ्यायचा आहे. रात्रभर ठेवलं होतं मी. आता झाकण उघडून बघूया आपण आईस्क्रीम सेट झाली आहे का नाही आपली ते. तुम्ही पाहू शकता किती छान अशी सेट झालेली आहे. आणि आपण थोडंसं थंड पाणी घ्यायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला ही आईस्क्रीम ठेवायची आहे. आधी आपण थोडेसे कट करून घेऊया चाकूने. तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही कट करू शकता. आणि असे मी चाकूने कट करून घेते. बघू शकता तुम्ही किती छान सेट झालेली आहे. आता थंड पाणी घेते थोडंसं एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये टाकून देऊया म्हणजे इझिली आपली आईस्क्रीम निघेल. खूप छान सेट झालेली आहे आणि खायला तर एक नंबर लागते. तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा मंडळी. आता आपण आईस्क्रीम काढून घेऊया एका वाटीमध्ये. खाण्यासाठी आपली ही आईस्क्रीम तयार आहे. खूप टेस्टी लागणारी मंडळी, एकदम अशी मावा कुल्फीसारखी.
तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि अशा छान छान रेसिपीचा आनंद घ्या। खूप टेस्टी आणि एकदम झटपट तयार होणारी ही अशी आईस्क्रीम तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी। आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। तुम्ही पाहू शकता किती छान अशी दिसत आहे, खूप टेस्टीसुद्धा लागते। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। बाय बाय मंडळी।